बघा, 5 माणसं व 8 स्त्रिया एक काम 30 दिवसात संपवतात आणि तेच काम 4 माणसं व 7 स्त्रिया 36 दिवसात संपवतात. तर प्रश्न विचारला की तेच काम करावयास 10 माणसं 34 स्त्रिया यांना किती दिवस लागतील, असा प्रश्न सोडवायचा कसा असेल. प्रश्न सोडवत असताना लेकरांनो लक्ष द्या की माणूस म्हणजे यम, इंग्रजीमध्ये माणसाला मॅन म्हणतात, आणि स्त्री म्हणजे डब्ल्यू, इंग्रजीमध्ये स्त्रीला वुमन असं आम्ही म्हणतो. गणिताची मांडणी लक्षात घ्या. 5 माणसं 8 स्त्रिया एक काम 30 दिवसात संपवतात. 5 माणसं 8 स्त्रिया एक काम 30 दिवसात संपवतात. हे झालं समीकरण 1. आता दुसऱ्या राशीची मांडणी. तेच काम 4 माणसं 7 स्त्रिया 36 दिवसात संपवतात. 4 माणसं आणि 7 स्त्रिया 36 दिवसात संपवतात. हे समीकरण 2. आता लक्षात घ्या, परत लिहितो मी. 5m अधिक 8w याला गुणिला 30, इथं बराबर चिन्ह. आता ही दुसऱ्या राशीची मांडणी. 4m अधिक 7w याला गुणिला 36. लेकरांनो 30 आणि 36ला संक्षिप्त रूप देणे. 6 35, 6 6 36. आता परत 5m अधिक 8w गुणिला 5 उरले बराबर 4m अधिक 7w गुणिला समोर 6 उरले. हे 5 आणि हे 6 कंसातील पदाला गुणिला हा गुणाकार करून घ्या. जसं की 5 5 25m अधिक चिन्ह 5 8 40w बराबर 6 चूक 24m अधिक चिन्ह 6 7 42w. लेकरांनो आता या 25m कडे येताना 24m वजा स्वरूपात 42w कडे जाताना हे 40w वजा स्वरूपात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येताना अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. आता ही वजाबाकी 1m बराबर ही वजाबाकी 2w. आता या m ला एकटं करा. m कडे येताना w भागीला आणि या 2 कडे जाताना हे 1 भागीला स्वरूपात मांडावे लागतात. ही झाली या स्त्री पुरुषांची कार्यक्षमता किंवा कार्यक्षमतेचं काय हो गुणोत्तर. एवढ्यानं झालं नाही. आता कामाचे एकूण भाग शोधा. जे काम 5 माणसं 8 स्त्रिया 30 दिवसात, 4 माणसं 7 स्त्रिया 36 दिवसात करतात, त्या कामाचे भाग शोधा. त्यासाठी समीकरण 1 मध्ये कार्यक्षमतेचं गुणोत्तर नोंदवा. लक्षात घ्या. समीकरण 1 इथं मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 5m अधिक 8w समोर गुणिला 30 हे आहे समीकरण 1. या समीकरणात m आणि w च्या ठिकाणी जसं की m बराबर 2, w बराबर 1, हे 2 mw म्हणजे पुरुष स्त्रीचं गुणोत्तर प्रमाण आहे कार्यक्षमतेचं. इथं m आणि w च्या ठिकाणी ते मांडल्यानं आपल्याला कामाचे एकूण भाग मिळतात. जसं की 5 गुणिला, का गुणिला, m 5 सोबत गुणिला आहे, m ची किंमत 2. 8 गुणिला, का गुणिला, तर हे w 8 सोबत गुणिला आहे.
डब्ल्यू ची किंमत 1, कंस बंद समोर गुणीला 30. हा गुणाकार 5 दोन्ही 10 अधिक हा गुणाकार 8 एक 8 समोर गुणीला 30. कंसातील बेरीज 18 आणि त्याला गुणीला 30 आहे. हा गुणाकार 18 3 54 आणि त्यावर हे 0. 540 भाग म्हणजे लेकरांनो एकूण काम होय, किंवा एकूण कामाचे भाग 540. 540 भाग असलेलं हे काम 10 माणसं 34 स्त्रिया यांना करण्यासाठी किती दिवस लागतील? लक्ष द्या. 10 माणसं म्हणजे 10 यम आणि 34 स्त्रिया म्हणजे 34 डब्ल्यू अशी मांडणी करा. परत यामध्ये सुद्धा एम डब्ल्यूच्या जागी 2:1 हे गुणोत्तर मांडायला विसरू नका. 10 गुणीला एम ची किंमत 2 अधिक 34 गुणीला डब्ल्यू ची किंमत 1 हा गुणाकार करा. 10 दोन्ही 20 अधिक 34 एक 34 ही बेरीज करा. 34 आणि 20 54 भाग. हे 54 भाग काय लेकरांनो लक्ष द्या. हे 54 भाग या 10 माणसं आणि 34 स्त्रियांचं एका दिवसाचं काम वाटल्यास लिहितो. 54 भाग हे काय आहे तर 10 माणसं 34 स्त्रिया यांचं एका दिवसाचं लेकरांनो लक्ष द्या एका दिवसाचं काम. आता हे 10 माणसं आणि 34 स्त्रिया एका दिवसात एकूण कामाच्या 54 भाग एवढं काम करतात. मग ज्या कामाचे एकूण भाग 540 आहे तेच हे काम करण्यासाठी यांना म्हणजे 10 माणसं 34 स्त्रियांना किती कालावधी लागेल? त्यासाठी 540 भाग काम एकूण काम याला भागीला प्रतिदिन यांची कार्यक्षमता 54 भाग हा भाग देणे आणि हा भाग लेकरांनो जातो 10 म्हणजे 10 काय हो? आपल्या प्रश्नाचं उत्तर 10 दिवस. प्रश्न कळाला का? 10 माणसं 34 स्त्रिया यांना तेच काम ज्या कामाचे एकूण भाग 540 करण्यासाठी किती वेळ लागेल? 10 दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.